लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परत एका महिन्याचे 1,500 असे 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही, 10% महिलांनाही पैसे मिळणार नाही, अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते। त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले। पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे, मला सांगा, आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, काही चूक केलं का? सांगा। ही योजना सुरू ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची। आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं, ती योजना सुरू ठेवायची। शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं, योजना सुरू ठेवायची। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली, योजना सुरू ठेवायची। गुलाबी रिक्षांची योजना आणली, योजना सुरू ठेवायची। शुभमंगल विवाह योजना आणली, आपण ती सुरू ठेवायची। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली, ती आपण सुरू ठेवायची। आमची लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1,00,000 रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील, योजना सुरू ठेवायची। सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेलेत। पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे। काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, त्याकरता प्रयत्नांची शर्त करू।